ब्रह्मनगर एरिया आहे आणि इथे यापूर्वी सुद्धा भरपूर साप पकडलेत. गेला 1 तास झाला आणि वेट करायला. काय आहे तुमचं हे मशीन्स? लॅब आहे. लॅब आहे काय? कसली? सॉइल टेस्टिंग. करेक्ट. सॉइल टेस्टिंग लॅब आहे. बघू शकता, म्हणजे माती जी असते ती टेस्ट केली जाते. आणि इथं साप आलाय. एवढंसं हे दोरे आहेत आणि याच्यामध्ये साप गेलाय. तर ठीक आहे, आपण आता पकडू यायला. हे व्यवस्थित बघितलं नाही? हा, ते बघ. बघू शकता साप. आणि हा नानेटी साप आहे. घ्या व्यवस्थित शूटिंग. हा बघू शकता, मला हा साप असेल वाटला होता. आणि नानेटी साप आहे. बफ स्ट्रिप्ड किलबॅक याला म्हणतात. गार्डन मध्ये वगैरे अशा ठिकाणी राहणारा साप आहे. फार शांत असतो साप आणि कधी कधी चावलाय सुद्धा हा साप. त्यामुळे शांत, मूळचा स्वभाव त्याचा शांत असतोय. मग कधी कधी स्वभावामध्ये डिफरन्स असला की आक्रमक सुद्धा असतात. स्ट्रिप्ड किलबॅक याला म्हणतात, म्हणजेच नानेटी, हिंदीमध्ये धारीदार डोरिया म्हणतात. आणि याच्यावरती अशा लाईन्स असतात, बघू शकता. त्यामुळे स्ट्रिप्ड किलबॅक असं नाव पडलं याचं. आणि या सापाला चुकून विषारी साप सुद्धा मानलं जात आहे, कारण गळ्याच्या भोवतीनं बघू शकता असं पिवळ्या रंगाचा पट्टा आहे. आणि त्यामुळे ते विष आहे का असा एक गैरसमज आहे. तर हा बिनविषारी साप आहे, याच्यापासून काहीही धोका नाहीये. बफ स्ट्रिप्ड किलबॅक म्हणजेच नानेटी जातीचा साप आहे मित्रांनो.